नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आमच्या या यूट्यूब चॅनलवर, जिथे तुम्हाला जी के आणि जी एसचे अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहायला मिळतील, जे आगामी परीक्षेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे असतील. जर या सेशनची PPT तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या यशस्वी स्टडी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला भेट देऊन तुम्ही या सेशनची PPT डाउनलोड करू शकता. चला तर प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, नीलम संजीव रेड्डी. चौथा प्रश्न, भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे महान्यायवादी हे भारत सरकारचे प्रमुख कायदेशीर सल्लागार असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 6वा, मतदाराचे वय 21 वरून कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे 18 करण्यात आले? तर ती घटनादुरुस्ती कोणती आहे मित्रांनो? तर 61वी घटनादुरुस्ती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर भारतीय निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 8वा, राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाधिवक्ता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 9वा, समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषय आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे समवर्ती सूचीमध्ये एकूण 52 विषय असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 10वा, घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे करण्यात आली? तर घटना समितीची निर्मिती ही कॅबिनेट मिशन या योजनेच्या आधारे करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो 11वा, घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 18 नुसार हे पुरस्कार प्रदान केले जात असतात. त्याच्यानंतर 12वा प्रश्न, राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर राज्यसभेचे पहिले अध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा, भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 8व्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. इथे 22 प्रादेशिक भाषा आहेत. त्यानंतर 14वा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? अतिमहत्त्वाचा प्रश्न, लॉर्ड रिपन. हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1952 साली. त्याच्यानंतर 16वा प्रश्न, पंचायत राज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर पंचायत राज म्हणून 24 एप्रिल या दिवशी पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्याच्यानंतर 17वा प्रश्न, तलाठी हे पद सर्वप्रथम कोणी निर्माण केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज यांनी तलाठी हे पद सर्वप्रथम निर्माण केलेले आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न, कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात भारतात पहिली जनगणना पार पडली? तर
उत्तर आहे लॉर्ड मेयो. 1872 साली पहिल्यांदाच जनगणना पार पडलेली आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात. त्याच्यानंतर 19वा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेतील शिखर संस्था कोणती? तर ती संस्था आहे जिल्हा परिषद. पंचायत राजमध्ये 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, दुसरा पंचायत समिती आणि तिसरा ग्रामपंचायत, असे 3 स्तर आपल्याला दिसायला येते. त्याच्यानंतर 20वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते राजस्थान आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच रोज महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. आणि या सेशनची जर PPT तुम्हाला हवी असेल तर SSV स्टडी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला भेट देऊन तुम्ही ही PPT डाउनलोड करू शकता. धन्यवाद.